आणि आता आंतरराष्ट्रीय बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. 20 कोटीपेक्षा जास्त ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती मिळते. एका हॅकरनं 20 कोटीपेक्षा जास्त ट्विटर अकाउंट होल्डरचे ईमेल आयडी चोरल्याचं उघड झालंय. ट्विटरनं या डेटा लीकबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. मागील महिन्यात देखील 40 कोटी ट्विटर अकाउंट होल्डरचा डेटा लीक झाला होता. ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांच्या मेगन मार्कल यांच्यावरून वाद झालेला आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपल्या आत्मचरित्रात हा दावा केलेला आहे. विल्यम यांनी आपल्याला ढकलून खाली पाडल्याचं म्हणत यात दुखापत झाल्याचं त्यांनी पुस्तकात म्हटलंय. प्रिन्स विल्यम यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. फ्रान्सच्या मॅगझिनमध्ये इराणच्या प्रमुखांचं कार्टून छापून आल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढलेला आहे. या प्रकरणी इराणनं फ्रान्सच्या राजदूताला बोलावून नाराजी व्यक्त केलेली आहे. मॅगझिनमध्ये इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाब आंदोलनावरून खोमेनींचं कार्टून काढण्यात आलं होतं. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याला वादळाचा फटका बसलाय. या वादळामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 1,86,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झाला असून विमान सेवेला देखील मोठा फटका बसलाय. रशियासोबत तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि पोलंड दरम्यान लष्करी करार झालेला आहे. पोलंड अमेरिकेकडून एब्रम रणगाडे खरेदी करणार आहे. 11,500 कोटींची डील दोन्ही देशांमध्ये झाली आहे. चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया अमेरिकेकडून हिमरस ही रॉकेट प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. युक्रेन युद्धात ही रॉकेट प्रणाली खूपच प्रभावी ठरल्यानं ऑस्ट्रेलियानं हा निर्णय घेतलाय. नवीन वर्षात काळ्या सागरातील लष्करी तळांवर रशिया हल्ला करण्याची तयारी करत असल्याचा दावा सूत्रांनी केलाय. रशियानं आपले 3 लढाऊ जहाज काळ्या सागरात रवाना केलेले आहेत. रशियानं काळ्या सागरात युक्रेनला घेरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झालाय. इराणकडून आत्मघाती ड्रोनची निर्मिती केली जाते. या ड्रोनला एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी एक लढाऊ जहाज तयार केलं जातंय. काही महिन्यांमध्येच हे लढाऊ जहाज तयार होईल अशी माहिती मिळते. मतपत्रिकांनी जवळपास सारखेच निकाल दिलेत आणि 20 पुराण मतवादी प्रतिनिधींनी अजूनही मॅकार्थींना पाठिंबा देण्यास नकार दिलाय आणि मॅकार्थींना 218 मतांचा आकडा गाठणं सध्या तरी कठीण दिसतंय. सलग तिसऱ्या दिवशी देखील युएस हाऊसच्या स्पीकरची खुर्ची रिकामीच राहिली असून रिपब्लिकन्समधील मतभेदांमुळे केविन मॅकार्थी बहुमत मिळवण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. मॅकार्थी मतदानाच्या 7व्या आणि 8व्या फेरीत पराभूत झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याआधी 100 वर्षांपूर्वी अमेरिकन हाऊसमध्ये स्पीकर निवडणुकीत असाच वाद झाला होता आणि स्पीकर निवडण्यादरम्यान गोंधळाचं वातावरण होतं. निरर्थक चर्चांमुळे स्पीकर निवडीचा पुढचा मार्ग अत्यंत अनिश्चित राहिलाय. नवीन काँग्रेसचा दुसरा दिवस अगदी पहिल्याप्रमाणेच उजाडला. स्पीकर पदासाठी हाऊस रिपब्लिकनचे नेते केविन मॅकार्थी मतदानाच्या अनेक फेऱ्यांमध्ये पराभूत होऊन देखील हाऊस स्पीकर पदासाठी गरजेच्या मतांची जुळवाजुळव करत होते. 100 वर्षांनंतर पहिल्यांदाच हाऊस स्पीकरसाठी नामनिर्देशित व्यक्ती बहुमतानं पदावर येऊ शकलेले नाहीत. मात्र मॅकार्थींनी शेवटपर्यंत बहुमत मिळवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. रिपब्लिकन स्पीकर निवडीचा गोंधळ अजूनही न संपल्यानं काँग्रेसचं इतर सर्व कामकाज ठप्प पडलंय. अमेरिकन सिनेटर डेव्हिस स्टॅबेनो यांच्या मते 2024 मध्ये त्यांची मिशिगनची जागा डेमोक्रॅट्सच्या हातात राहील असा विश्वास आहे. स्टॅबेनो यांनी गुरुवारी जाहीर केलं की त्यांनी नवीन टर्मसाठी पुढील निवडणुकीमध्ये उमेदवारी न घेण्याचा निर्णय घेतलाय. या बातमीनं राज्यातील अनेक डेमोक्रॅट्सना धक्का बसला आणि मिशिगनची पुढील सिनेट शर्यत देशातील सर्वात स्पर्धात्मक ठरेल यावर चर्चा देखील सुरू झाली आहे. मला खूप विश्वास आहे की आम्ही जागा टिकवून ठेवू शकतो. आता त्यासाठी अधिक काम करावं लागेल का? तर हो, अर्थातच. कोणत्याही खुल्या होणाऱ्या जागेसाठी अधिक निधी उभारणं हे खूप काम आहे असं स्टॅबेनो यांनी सांगितलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन सैनिकांना 6 ते 7 जानेवारी दरम्यान युक्रेनमध्ये युद्धविरामाचे आदेश दिलेले आहेत. तसंच पुतीन यांनी युक्रेनला देखील युद्धविरामाचं आवाहन केलंय. ऑर्थोडॉक्स ख्रिसमस साजरा करण्यासाठी पुतीन यांनी हे आदेश दिलेले आहेत. गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युद्धविरामाच्या घोषणेवर युक्रेनियन नागरिकांनी संशय व्यक्त केलेला आहे. पुतीन यांनी आपल्या सशस्त्र दलांना या शनिवार आणि रविवारच्या रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या सुट्टीसाठी युक्रेनमध्ये 36 तासांचा युद्धविराम पाळण्याचे आदेश दिले असून जवळपास 11 महिन्यांच्या युद्धातील अशा प्रकारचा हा अधिकृतरित्या पहिलाच व्यापक युद्धविराम आहे. 24 फेब्रुवारी 2022ला सुरू झालेल्या या युद्धादरम्यान विविध टप्प्यांवर पुतीन यांनी नागरिकांच्या स्थलांतराला किंवा इतर मानवतावादी हेतूंसाठी मर्यादित आणि स्थानिक युद्धविरामाचे आदेश दिले होते. पण गुरुवारी दिलेला आदेश हा पहिलाच होता जेव्हा पुतीन यांनी त्यांच्या सैन्याला संपूर्ण युक्रेनमध्ये युद्धविराम पाळण्याचे निर्देश दिले.
कीवच्या रस्त्यांवरून चालणारे युक्रेनियन नागरिक रशियन ऑर्थोडॉक्सच्या चर्चच्या प्रमुखांनी गुरुवारी या आठवड्याच्या शेवटी युक्रेनमध्ये 36 तासांच्या ख्रिसमस युद्धविरामाची मागणी करत केलेल्या वक्तव्यांबद्दल संशय व्यक्त करत होते. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांनी केलेल्या आवाहनामुळे रशियाच्या आक्रमणानंतर 11 महिन्यांपूर्वी सुरू झालेलं युद्ध थांबवण्यात काही यश मिळण्याची शक्यता दिसत नाही. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुख किरिल यांनी स्थानिक वेळेनुसार शुक्रवार दुपारपासून शनिवार मध्यरात्रीपर्यंत युद्धविराम सुचवलेला आहे. रशियन ऑर्थोडॉक्स चर्च ग्रेगोरियन कॅलेंडर न वापरता प्राचीन जुलियन कॅलेंडर वापरतं आणि म्हणूनच रशियन ऑर्थोडॉक्स चर्च हे 7 जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा करत असतं. युएस कोस्ट गार्डनं फ्लोरिडा किनारपट्टीवरील राष्ट्रीय उद्यानातून 300हून अधिक क्युबन स्थलांतरितांना बाहेर काढलंय. होमलँड सिक्युरिटी अधिकाऱ्यांनी सांगितलं की गुरुवारी 337 स्थलांतरितांना कोस्ट गार्डनं ड्राय टार्टुगास नॅशनल पार्कमधून नेलं असून त्यांना काही दिवस डिटेन केलं जाईल. बहुतेक क्युबन्स असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला ते बोटीतून फ्लोरिडामध्ये आले आणि दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक संकट वाढत असताना गेल्या ऑगस्टपासून 4400हून अधिक क्युबन्स आणि हैतियन फ्लोरिडामध्ये आले आहेत. गुरुवारी शेकडो आंदोलक खार्तूमच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सुदानच्या लष्करी शासकांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आणि नागरी नेत्यांकडे हळूहळू सत्ता हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव नाकारला. एका उठावानंतर सुदानचे दीर्घकाळचे निरंकुश शासक ओमर अल बशीर यांची सत्ता उलथवून टाकल्यापासून देशात राजकीय अस्थैर्य आणि अशांतता आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर नेत्यांसोबतचा पूर्वीचा लोकशाही संक्रमण करार अचानक संपवण्यात आला. आंदोलनादरम्यान आंदोलक रिपब्लिकन पॅलेसकडे निघाले होते. सध्याच्या सत्ताधारी लष्करानं सुरक्षा दलांच्या माध्यमातून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न म्हणून अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला. वेस्ट बँक शहरातील नाब्लसमध्ये झालेल्या छाप्यात इस्रायली गोळीबारात ठार झालेल्या किशोरवयीन मुलासाठी शेकडो पॅलेस्टिनींनी शोक व्यक्त केला. इस्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 16 वर्षीय आमोर अबू झिटून याचा मृत्यू झाला असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. लष्कराच्या अटकेदरम्यान पॅलेस्टिनी आणि इस्रायली सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान अबू झिटूनला गोळ्या घालण्यात आल्या. मात्र अबू झिटून संघर्षात सहभागी होता की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याचं अधिकृत पॅलेस्टिनी वृत्तसंस्था WAFAनं सांगितलेलं आहे. हाँगकाँग रविवारी मुख्य भूप्रदेश चीनसह आपली सीमा पुन्हा उघडण्यास सुरुवात करेल आणि दररोज हजारो लोकांना अलग ठेवल्याशिवाय प्रत्येक बाजूने जाण्याची परवानगी देईल असं शहराच्या नेत्यानं सांगितलंय. चीनच्या शून्य कोविड धोरणाखाली मुख्य भूभागासह शहराची जमीन आणि सागरी सीमा चौक्या जवळपास 3 वर्षांपासून बंद आहेत. रविवारपासून चीन हळूहळू हाँगकाँग आणि मुख्य भूभागादरम्यानच्या फ्लाईट्सची संख्या वाढवेल आणि शहरातून उड्डाणांसाठी प्रवासी संख्येवरील मर्यादा रद्द करेल असं चीनी सरकारनं एका निवेदनात म्हटलंय. देशाचे नवे आरोग्य मंत्री म्हणून आर्येह डेरी यांची नियुक्ती केल्याच्या विरोधात निदर्शनं करत शेकडो निदर्शकांनी गुरुवारी जेरुसलेममधील इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर मुख्य चौकात अडथळा आणला. डेरी यांना गेल्या वर्षी कर फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं आणि यापूर्वी लाच घेतल्याबद्दल देखील त्यांना तुरुंगात वेळ घालवावा लागला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या न्यायमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करण्याच्या उद्देशानं न्यायिक व्यवस्थेच्या नवीन सरकारच्या दीर्घ आश्वासित फेरबदलाचं अनावरण केलं. फिलिपिन्सच्या राष्ट्रीय पोलीस प्रमुखांनी गुरुवारी सांगितलं की बेकायदेशीर ड्रग्जमुळे काही अंमलबजावणी करणाऱ्यांना अटक करण्यात आल्यानंतर आणि पोलीस दलाची प्रतिमा डागाळल्यानंतर त्यांनी सार्वजनिक विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सुमारे 1000 इतर उच्च पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राजीनामा देण्याची ऑफर दिली आहे. अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या ड्रग्ज क्रॅकडाऊनच्या आघाडीच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना पकडल्यानंतर फिलिपिन्समधील पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी कठोर पाऊल उचलत सर्व पोलीस जनरल आणि कर्नल यांनी त्यांचे राजीनामे सादर करण्याचं आवाहन आंतरिक सचिव बेंजामिन अबालोस ज्युनियर यांनी केलेलं आहे. पॅलेस्टिनी वकील आणि कार्यकर्ता सलाह हमोरी यांनी बंदी घातलेल्या अतिरेकी गटाशी संबंध असल्याचा इस्रायलच्या दाव्यानंतर फ्रान्सला हद्दपार करून देखील पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याची शपथ घेतली. फ्रान्सचे नागरिकत्व असलेले हमोरी यांचा फ्रान्सकडून केलेल्या हकालपट्टीला सार्वजनिक विरोध असूनही अनेक महिन्यांच्या कायदेशीर भांडणानंतर देखील 18 डिसेंबर रोजी पॅरिसमध्ये ते दाखल झाले. म्यानमारनं ब्रिटनपासून स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त काही राजकीय कैद्यांसह इतर कैद्यांची सुटका केली. मात्र त्यात बेदखल नेत्या आंग सान स्यू की यांचा समावेश आहे की नाही हे अस्पष्ट आहे. सरकारनं सांगितलं की ते 7012 कैद्यांना माफ करतायत. तसंच गंभीर गुन्ह्यात दोषी नसलेल्या इतर कैद्यांच्या शिक्षेत बदल करण्यात आलेले आहेत. लष्करानं जवळपास 2 वर्षांपूर्वी आंग सान स्यू की यांचं सरकार उलथून टाकलं आणि त्यानंतर लगेचच तिनं सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड विजय मिळवला.
तेव्हापासून हिंसक प्रतिकारात जवळपास 17,000 लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. बीजिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यापैकी बहुतेक रुग्ण वृद्ध असून हॉलवेमध्ये स्ट्रेचरवर पडून आहेत. काही जण व्हीलचेअरवर किंवा स्ट्रेचरवर बसून ऑक्सिजन घेत आहेत. राजधानीच्या पूर्वेकडील चुईआलिंगू या हॉस्पिटल नव्यानं आखलेल्या रुग्णांनी खचाखच भरलं होतं. सकाळपर्यंत बेड पूर्ण संपले होते. ज्यांना उपचारांची गरज होती त्यांना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयामध्ये आणत राहिल्या. परिचारिका आणि डॉक्टर अत्यंत तातडीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी धावपळ करत होते. चीनच्या शून्य कोविड धोरणाचा अर्थ जवळपास 3 वर्षांचा लॉकडाऊन, प्रवासी बंदी आणि शाळा बंद याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. युरोपियन युनियन राज्य चीनच्या कोविड-19 संकटाच्या प्रतिसादात समन्वय साधत असल्यानं जर्मन सरकारनं फ्रँकफर्टमध्ये उतरणाऱ्या विमानांमधून सांडपाण्याच्या ट्रॅकिंगवर भाष्य केलं. जर्मन आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हॅनो कौट्स म्हणाले की बर्लिनला कोविड-19 आणि चीनमधून प्रवास करताना एकत्रित युरोपियन नियमन हवे आहे. कौट्स म्हणाले की मंत्रालय फ्रँकफर्टमधील स्थानिक प्राधिकरणाच्या संपर्कात आहे, जिथे विमानतळाच्या सांडपाण्यावर आधीपासूनच लक्ष ठेवलं जातंय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित आंतरराष्ट्रीय बातम्या पाहूयात. धोकादायक चक्रीवादळ, वेगवान वारे आणि मुसळधार पावसानं गुरुवारी कॅलिफोर्नियाला धडक दिली. या खराब वातावरणामुळे हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून मोठा पूर आल्यानं किमान 2 लोकांचा मृत्यू झालाय. अधिकाऱ्यांनी बुधवारीच अतिधोकादायक बनलेल्या किनारी भागातील नागरिकांचं स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते आणि रहिवाशांना पूरग्रस्त रस्ते, तुटलेली झाडं आणि संभाव्य चिखलाच्या अपेक्षेनं घरी राहण्याचा इशारा दिला होता. वादळामुळे सॅन फ्रान्सिस्को खाडी क्षेत्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. या भागात पुराचा इशारा देण्यात आला होता. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये वादळाचा जोर थोडा जास्त होता. सॅन्टा बार्बरा आणि वेंचुरा काउंटीमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. अमेरिकन वीज विभागानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे कॅलिफोर्नियामध्ये 1,80,000हून अधिक घरांमधील वीज पुरवठा खंडित होता. 1968 मध्ये रोमिओ अँड ज्युलिएट हा चित्रपट आला तेव्हा लिओनार्डो व्हाइटिंग आणि ऑलिव्हिया हसी किशोरवयीन होते. मात्र सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून आणि त्यातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झालेला आहे. हे दोन्ही कलाकार आता वृद्ध झाले असून त्यांनी या चित्रपटाची निर्माती पॅरामाउंट पिक्चर्सवर बाल लैंगिक शोषणाचा आरोप केलेला आहे. तसंच $500 दशलक्ष नुकसानीची मागणी केली आहे. यावर पॅरामाउंट पिक्चर्सनं कोणतंही उत्तर दिलेलं नाही. स्नोप्लो दरम्यान अपघातात दुखापत झालेल्या हॉलिवूड स्टार जेरेमी रेनरनं हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये जेरेमीची बहीण त्याला डोक्याला मसाज करताना दिसते आणि दरम्यान त्याच्या या कठीण प्रसंगी आई आणि बहिणीनं साथ दिल्यानं त्यानं दोघींचे आभार मानले. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मियामी गार्डन्समधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर गुरुवारी संध्याकाळी अचानक गोळीबार झाला. ही घटना घडली तेव्हा रॅपर फ्रेंच मोंटाना घटनास्थळी एक म्युझिक व्हिडिओ शूट करत होता. या घटनेमध्ये 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.